नमस्कार. आज आपण इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षावर बोलणार आहोत. हा संघर्ष खरं तर अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्याची कारणं खूप गुंतागुंतीची आहेत. हो, अगदी. कधी हा संघर्ष छुपा असतो तर कधी एकदम समोर येतो. बरोबर. तर आज आपण इस्रायल-इराण संघर्ष के मूल कारण या लेखाच्या आधारावर या संघर्षाची मूळ कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे या लेखात जी माहिती दिली आहे त्या आधारे आपण वैचारिक, राजकीय, लष्करी आणि सामरिक पैलू बघू शकतो. अगदी. तर मग सुरुवात करूया वैचारिक मतभेदांपासून. 1969ची इस्लामिक क्रांती झाली. हो. आणि त्यानंतर इराणमध्ये जे सरकार आलं त्यांनी इस्रायलला एक राष्ट्र म्हणूनच मान्यता दिली नाही. हा कळीचा मुद्दा आहे, नाही का? अगदी. त्यांच्या मते इस्रायलचं अस्तित्वच मान्य नाही आणि ते पॅलेस्टिनियनच्या मागणीला पाठिंबा देतात. आणि इथे हेही महत्त्वाचं आहे की दुसरीकडे इस्रायलसुद्धा इराणला त्यांच्या या भूमिकेला आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका मानतो. म्हणजे हा वैचारिक विरोधच या सगळ्या संघर्षाचा पाया आहे असं म्हणता येईल. बरोबर. यातूनच पुढचे मुद्दे तयार होतात. पुढचा मुद्दा आणि खूप गंभीर मुद्दा तो म्हणजे अणुबॉम्बचा. इस्रायलला खात्री वाटते की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहे. हो, आणि इस्रायलसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न बनलाय. म्हणूनच आपण बघतो की इस्रायलने इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. म्हणजे अगदी सायबर हल्ले. हो, ते स्टक्सनेट वगैरे. स्टक्सनेट सारखे हल्ले किंवा मग अणुशास्त्रज्ञांच्या हत्या, ज्यांच्या मागे इस्रायल असल्याचा संशय घेतला जातो. अर्थात इराण हे आरोप नाकारतो. हो ना. इराण म्हणतं की आमचा कार्यक्रम शांततेसाठी आहे. पण हा जो अविश्वास आहे दोन्ही बाजूंना, त्याने तणाव खूप वाढलाय. एक धोकादायक वळण मिळालंय या संघर्षाला. बरोबर. आणि या थेट संघर्षासोबतच आणखी एक गोष्ट आहे जी हा संघर्ष अधिक गुंतगुंतीचा करते, ती म्हणजे इराणचा सशस्त्र गटांना असलेला पाठिंबा. हे काय आहे नेमकं? खूप महत्वाचा पैलू आहे बरं का. इराण काय करतो तर इस्रायलच्या विरोधात लढणाऱ्या गटांना मदत करतो. निधी देतो, शस्त्र देतो, प्रशिक्षण देतो. म्हणजे लेबननमधला हिजबुल्ला. अगदी. हिजबुल्ला ज्यांच्याकडे हजारो रॉकेट्स आहेत असं म्हटलं जातं. मग गाझामधली हमास आणि इस्लामिक जिहाद. इतकंच नाही तर सिरिया आणि इराकमधले काही शिया सशस्त्र गट सुद्धा यात येतात. इस्रायल या सगळ्यांना इराणचे प्रॉक्सी असं म्हणतो. प्रॉक्सी म्हणजे? इराणचे प्रतिनिधी, त्यांच्या वतीने लढणारे. हो, बरोबर. म्हणजे इराण थेट युद्धात न उतरता या गटांमार्फत इस्रायलवर दबाव आणतो आणि आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो. एक प्रकारे अप्रत्यक्ष युद्ध. अच्छा. यालाच शॅडो वॉर किंवा सावल्यांचे युद्ध म्हणतात का? हो, म्हणता येईल तसं. कारण थेट समोरासमोर लढाई नाहीये नेहमी. पण मग या गटांवर इराणचं नियंत्रण किती असतं? ते पूर्णपणे इराणच्या म्हणण्यानुसार वागतात?